म्युअल अकाउंट्स वापरून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपी जावेद शेख याला सांगली सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 11,05,000 रुपये किमतीचा सायबर फसवणुकीसाठी वापरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सायबर फसवणुकीसाठी उघडण्यात आलेल्या म्युअल अकाउंट्सची तपासणी करून ती खाती कमिशन आणि भाड्याने देणाऱ्या व्यक्ती व संघटित टोळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. सांगलीमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. सध्या सायबर क्राईमशी संबंधित गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपी विविध व्यक्तींची बँक खाती सायबर फसवणुकीसाठी भाड्यानं किंवा कमिशनवर घेतात. त्यामध्ये सायबर फसवणुकीचे पैसे जमा करून नेट बँकिंग इत्यादी माध्यमातून वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करतात, रोख स्वरूपात काढतात किंवा क्रिप्टोकरन्सीत रूपांतर करून घेतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणुकीसाठी उघडण्यात आलेल्या म्युअल अकाउंट्सची तपासणी करून ती खाती कमिशन किंवा भाड्यानं देणाऱ्या व्यक्ती व संघटित टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी जावेद शेख वय वर्ष 22 राहणार मीरा हाऊसिंग सोसायटी ओंकार अपार्टमेंट फ्लॅट नंबर 6 टिंबर एरिया सांगली यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं सांगली व इतर ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक लोकांचे बँक खाते उघडून तसेच त्याकरता आवश्यक सिम कार्ड मागवून त्यांचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीकरता वापरत असल्याचं समजले. या माहितीच्या आधारे आरोपी जावेद शेख विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपिताच्या ताब्यात असलेली मारुती कंपनीची बलेनो मोटार कार नंबर MH14GA 6932 मध्ये विविध लोकांची नावे असलेले बँक खाते संबंधित चिप साधन सामग्री मिळून आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश अलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, सलमा इनामदार, पोलीस शिपाई विवेक साळुंखे, अजय पाटील, अभिजित पाटील, विजय पाटणकर, अजय बेंद्रे, इम्रान महलकरी, दीपाली नेटके, शांतव्या कोळी, गणेश नरळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. किंवा भाडे तत्वावर ज्याला म्हणू आपण, असे काही बँकेचे अकाउंट्स काढण्यात आले. या अकाउंट्सचा बँक खात्यांचा गैरवापर पण करण्यात आला. आपण आता आजच त्याच्यावर कारवाई करतोय, गुन्हाही दाखल होणार आहे आता. तर त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याच्याकडून जिल्ह्यातील वेगळ्या ठिकाणावरून म्युअल अकाउंट्स तयार करण्यात आली. ही अकाउंट्स बाहेर पाठवण्यात आली. या अकाउंट्सवर बेकायदेशीर पद्धतीनं बरेच मोठ्या प्रमाणात रकमा पण आलेल्या आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये याचे सर्व डिटेल्स घेण्यात येतील, पुरावे त्याप्रमाणे घेण्यात येतील. पण ज्या पद्धतीनं अतिशय कमी कालावधीमध्ये या बँक खात्यांवर रकमांची उलाढाल झालेली आहे, त्याच्यावरून हा प्रकार पूर्णतः संशयित आहे. जेव्हा संशयित इस्माला आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्याकडून काही बँक खात्याची बँक अकाउंट पण आम्हाला मिळाले, पासबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल असा मुद्देमाल सध्या आपण जप्त करतोय, त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय. पण जेव्हा तपास हा पुढे जाईल, आणखीनही बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास येतील. तर आपल्या माध्यमातून मी परत सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की आपण कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका. आपले स्वतःचे डिटेल्स, आपले ओळखपत्र कोणालाही शेअर करू नका. आपले जर कोणी अशी खाती तयार करत असेल, बँक खाती, आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला जर काही रक्कम देऊ करत असेल, वन टाईम असेल किंवा ठराविक कालावधीनंतर भाड्याच्या रूपानं त्या स्वरूपात देत असेल, तर अशा रकमा स्वीकारू नका. कारण की अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी होतो.